यरुशलेम मधलं पवित्र मंदिर भक्तिस्थानाऐवजी बाजारपेठ झालं होतं. पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 23, 24, 25. माझं घर प्रार्थनेचं घर होईल, पण तुम्ही त्याला लुटारूंची गुहा केली आहे. तो माझा कळप हाकलतोय, त्याला थांबवा, थांबवा त्याला. शिपायांना बोलवा, लवकर बोलवा. काही राजनैतिक आणि धार्मिक पुढाऱ्यांमध्ये येशूबद्दल विरोध वाढू लागला, कारण त्याला लोक राजा असं घोषित करत होते. अहो, मला समजलंय की पुष्कळ जणांनी त्याला राजा मानला आहे. राजा? भिकारी, वेश्या आणि चोरांचा राजा. त्याच्यासारखे खूप पाहिलेत. स्वतःला राजा म्हणवणारे येतात आणि जातात, लोक त्यांना विसरून जातात. अंधारात राहू नका. दिवसेदिवस त्याचे शिष्य वाढत आहेत. लोक त्याची प्रशंसा करीत आहेत आणि म्हणतात तो राजा आहे. पहा, मी तुम्हाला आता बजावतो. जर ह्या माणसाने शांती भंग केलीच तर मी तुम्हाला जबाबदार धरीन. कदाचित ते खरं आहे. हाताखालील अशी झुंज द्यावीच लागेल. येशूनं आपल्या शिक्षणाद्वारा धर्मगुरूंच्या ढोंगी गटाला उघडकीला आणलं. त्यामुळे यहुद्यातून येशूचे शिष्य वाढू लागले. त्याचबरोबर ढोंगी गटाचा विरोधही वाढू लागला. मंदिरात येशूनं एका विधवेला 2 तांब्याची नाणी भांडारात टाकताना पाहिलं. हे फारच कमी आहे. तू आणखी नाही देऊ शकत? मी सांगतो, ह्या गरीब विधवेनं सर्वात अधिक दान केलंय. ह्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान केलं, पण हिने तर इतकी गरीब असताही जीवनाची सर्व कमाईच दान केली आहे. आम्हाला सांग, कोणत्या अधिकारानं तू हे बोलतोस? कोणी दिला तुला हा अधिकार? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. योहानाला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार स्वर्गापासून मिळाला की मनुष्यापासून? आम्ही काय म्हणावं? जर आपण देवापासून म्हटलं तर तो म्हणेल, योहानावर का विश्वास ठेवला नाही? आणि मनुष्यांपासून म्हणावं तर सर्व लोक आम्हाला दगड मारतील. ते सर्व मानत होते की योहान एक संदेष्टा होता. आम्ही याविषयी तर जाणतच नाही. तर कोणाच्या अधिकारानं ह्या गोष्टी करतो ते मी सांगणार नाही. एकदा एका माणसाने द्राक्षाचा मळा लावला. तो मळेकऱ्यांना सोपवून काही वर्षाकरता दूर देशी गेला. मग द्राक्ष जमा करायची वेळ आली तेव्हा त्यानं आपल्या एका दासाला पाठवलं की द्राक्षाचा आपला हिस्सा घेऊन ये. पण मळेकरांनी त्याला मारून रिकाम्या हाती पाठवून दिलं. म्हणून त्यांनी दुसऱ्या दासाला पाठवलं. पण मळेकरांनी त्यालाही मारून त्याचा अपमान करून त्याला रिकाम्या हाती पाठवलं. पुन्हा धन्याने तिसऱ्या दासाला पाठवलं. मळेकरांनी त्याला मारहाण करून बाहेर टाकून दिलं. तेव्हा द्राक्ष मळ्याचा धनी स्वतःशी म्हणाला, मी काय करावं? मी माझ्या प्रिय पुत्रालाच पाठवतो, जरूर ते त्याचा मान राखतील. पण मळेकरांनी पुत्राला येताना पाहिलं आणि आपापसात बोलले, याला ठार मारा, म्हणजे वतन आपलं होईल. प्रभूजी, आणखी सांगा. त्यांनी त्याला मळ्याबाहेर काढलं आणि ठार केलं.
तर मग धनी हे सर्व पाहून त्यांना काय करेल सांगा बरं? तो मळेकरांचा नाश करून द्राक्षमळा दुसऱ्यांच्या हाती देईल. या शास्त्रलेखाचा अर्थ काय? जो दगड बांधणाऱ्यांनी अयोग्य समजून नाकारला तोच इतरांहून सर्वश्रेष्ठ ठरला. जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, परंतु ज्या कोणावर तो दगड पडेल त्याचा तो भुगा करून टाकील. गुरुजी, आपण जे काही बोलता शिकवता ते खरं आहे. आपण तोंड देखलं बोलत नाही हे आम्ही जाणतो. तर तुम्ही देवाच्या इच्छेविषयी सत्य शिकवा. तर सांगा, आम्ही कैसरला कर देणं हे आमच्या नियमाविरुद्ध आहे किंवा नाही? प्रभूजी, तो आपणास फसवू इच्छितोय. मला एक नाणं दाखवा. यावरील मुखवटा आणि लेख कोणाचा आहे? तर जे कैसरचं आहे ते कैसरला द्या, आणि जे देवाचं ते सर्व देवाला द्या. तर तुमचं उत्तर काय? आता बेखमीर भाकरीचा सण म्हणजे वलांडणाचा सण जवळ आला होता. आणि येशूनं शिमोन, पेत्र आणि योहान यांना वलांडणाच्या भोजनाच्या तयारीसाठी पुढे पाठवलं. माझी फार इच्छा होती की दुःख भोगण्यापूर्वी मी हे वलांडण भोजन तुमच्या बरोबर करावं. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी भोजन करणारच नाही. धन्य हो तू हे प्रभू आमच्या देवा, सृष्टीच्या राजा, जो तू द्राक्षवेलीतून फळं देतोस. हे घ्या आणि यातून सर्वजण प्या. मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्य पुन्हा येईपर्यंत द्राक्षाचा उपज पिणारच नाही. धन्य हो तू हे प्रभू आमच्या देवा, सृष्टीच्या राजा, जो या धरतीतून अन्न उपजवतोस. हे माझं शरीर आहे, तुम्हासाठी दिलं जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जे तुमच्यासाठी वाहिलं जात आहे. पण पहा, माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे. मनुष्यपुत्राचा मृत्यू तर निश्चित आहे, जसं की देवानं योजलं, पण हाय त्या मनुष्याला जो त्याचा विश्वासघात करतो. होऊ शकत नाही, हे नाही होऊ शकत, हे अशक्य आहे. सांगा, कोण आहे तो विश्वासघातकी? तुम्हामध्ये सर्वात मोठा सर्वात लहानांसारखा हो, आणि पुढारी सेवा करणाऱ्यांसारखे हो. मोठा कोण, भोजनाला बसणारा की भोजन वाढणारा? भोजनाला बसणाराच मोठा असतो. मी तर तुमच्यामध्ये वाढणाऱ्यासारखा आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक परीक्षांमध्ये माझ्या बरोबर राहिलात. जसं माझ्या पित्यानं मला राज्य करण्याचा हक्क दिलाय, तसं मीही तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावं आणि प्यावं.
आणि राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशांवर राज्य करावं. मग विश्वासघात केला आहे. शिमॉन, पहा शिमॉन, सैतानानं तुम्हा सर्वांची परीक्षा घ्यायची ठरवली. जणू चांगलं वाईटातून बाजूला करावं, जसं शेतकरी भुशातून गहू बाजूला काढतो. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली की तुझा विश्वास ढळू नये, आणि जेव्हा तू माझ्याकडे वळशील तेव्हा आपल्या भावांचा विश्वास दृढ कर. प्रभूजी, मी आपल्याबरोबर तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायला आहे. पेत्रा, मी सांगतो, आज कोंबडा बांग देण्यापूर्वी 3 वेळा तू असं म्हणशील की मी येशूला ओळखत नाही. मी तुम्हाला जोडे पिशवी झोळी विना पाठवले तर काय कमी पडलं? नाही, काय नाही. पण आता ज्याच्याजवळ पिशवी आणि झोळी आहे त्याने ती घ्यावी. ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने वस्त्र विकून ती घ्यावी. मी सांगतो, शास्त्रात लिहिलंय की त्याची गणना अपराधात झाली. जे माझ्याविषयी लिहिलं ते खरं होत आहे. पहा, माझ्याकडे 2 सुरे आहेत प्रभू. एवढ्या पुरे. वडील मंडळ येशूचा कसा काटा काढावा याविषयी विचार करण्यासाठी एकत्र जमलं होतं. मग 12 शिष्यांपैकी यहुदा इस्करियोत याच्यामध्ये सैतान शिरला. त्यानं येशूला धरून देण्याची सल्लामसलत वडील मंडळाशी केली. येशू येरुशलेम सोडून जैतून डोंगराकडे प्रार्थनेसाठी गेला. प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये. यहुदा इस्करियोतनं चांदीच्या फक्त 30 मोहरांसाठी येशूला पकडून दिलं. मानवाच्या उद्धारासाठी मरण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणून येशूनं प्रार्थना केली. हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी पण माझ्या इच्छेने नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेव्हा स्वर्गातले देवदूत त्याला सामर्थ्य देताना त्यानं पाहिले. त्याचा घाम भूमीवर असा पडत होता जसे रक्ताचे मोठे थेंब. तुम्ही झोपलात काय? उठा. परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. यहुदा, चुंबन घेऊन मनुष्यपुत्राचा विश्वासघात करतोस. प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी का? त्याला अटक करा. फार झालं.
चमत्कार. जुटारूला धरावं तसं मला धरायला तलवार सुटे घेऊन आलात का? मी दररोज तुमच्याबरोबर मंदिरात असे तेव्हा तुम्ही मला धरलं नाही. पण ही तुमची कार्य करण्याची वेळ आहे, जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करते. याला अटक करा.